नमस्कार मंडळी, कुक विथ अलका साळे या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत पनीर भुर्जी. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण अशाच नवनवीन रेसिपी आम्ही घेऊन येणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा पाव पनीर घेतलेलं आहे, मोठे 2 कांदे बारीक कापून घेतलेला आहे, 1.5 टमाटा घेतलेला आहे बारीक कापून, कोथिंबीर आहे, लसूण आणि आलं एकदम बारीक ठेचून घेतलेलं आहे. बघा, एकदम बारीक ठेचायचं. कढीपत्ता घेतलाय, मीठ आहे, आपल्याला थोडे जिरं लागणार आहे, धना पावडर आणि जिरं पावडर लागणार आहे, गरम मसाला पावडर लागणार आहे, लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद. कढई मी गरम करायला ठेवलेली आहे, त्यात थोडंसं तेल टाकूया. तेल टाकले, बघा, चांगलं गरम होऊन देऊया. तेल गरम झाले, त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकूया, अर्धा चमचा जिरे आणि हे 2 कांदे बघा बारीक कापून घेतलेले. कांदा चांगला लाल भाजून घ्यायचा. कांदा असा लाल भाजलेला आहे बघा, लालसर अजून चांगला लाल भाजून घ्यायचा. आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते आणि लसूण आणि आलं पेस्ट असं बारीक केलेली अशी बारीक करून ह्यामध्ये घालायचे आहे. चांगलं आता हे भाजून घेऊया आपण. हे बघा, आपला कांदा आणि बाकीचे साहित्य सुद्धा चांगलं भाजलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये 1.5 टमाटे बारीक करून घातलेलं आहे. आपण हे पण ह्याच्यामध्ये चांगले भाजून घेऊया. थोडंसं ह्यामध्ये आपण मीठ टाकूया. आता आपला टमाटा लवकर गळून जाईल. हे बघा, आपला मसाला आणि टमाटा चांगला गळलेला आहे आणि आपला मसाला चांगला शिजलेला पण आहे. बघा, चांगला असा परतून घेतलेला आहे. आता ह्यात बाकीचं साहित्य टाकूया. लाल मिरची पावडर 1 चमचा तिखटवाली आहे, गरम मसाला पावडर घालून घ्यायची आहे 1 चमचा, धने व जिरे पावडर 1 चमचा चांगले मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि आता हे बघा, पनीर असे बारीक करून घ्यायचे आहे. जेवढे बारीक करता येईल तेवढे करायचे. आता ह्याच्यामध्ये शिमला मिरची जरी टाकायची असेल ना, तरी तेही तुम्ही टाकू शकता, चांगली लागते. मिक्स करून घेते. हे बघा, चांगले मिक्स करून घेतलेलं आहे. थोडा गॅस मी बारीक केला आहे. चांगलं हलवून घ्यायचं असं. हे बघा, आपली पनीर भुर्जी झालेली आहे. चांगलं मिक्स केलं आहे बघा सगळं. मसाला जो पण आपण टाकला होता तो, आणि हे बारीक गॅसवर 5 मिनिटं झालं बारीक गॅसवर हलवते. आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया. आपली पनीर भुर्जी झालेली आहे बघा. जर ही पनीर भुर्जी रेसिपी आवडली असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सर्वांना शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.